खालच्या वावरातून मालकाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून हैबती बैल चरायचा थांबला. आवाजाचा कानोसा घेत तो मालकाच्या दिशेने धावत सुटला. जवळ येऊन बघतो तर काय, 3-4 धटिंगण गुंड मालकाला पकडून मारत होते. मालक बिचारे एकटेच त्यांच्या तावडीत सापडल्याने त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते. मालकाचा तो वेदनांनी पिळवटून टाकणारा आवाज ऐकून हैबती बैल संतापला. शेपटी वर करून तो मालकाच्या सुटकेसाठी धावत सुटला. मालकावर हल्ला करणाऱ्या 4ही गुंडांना हैबतीने जोरदार धडका देत दूर उडवून टाकले. अचानक झालेल्या हल्ल्याने गुंडांना काही कळण्या अगोदर त्यांना हैबतीने पार मातीत लोळवले होते. आपल्या दणकट मस्तकाने आणि कणखरखोरांनी हैबतीने गुंडांची अवस्था फार बेजार करून टाकली होती. हैबतीचा मालक खंडू गुंडांच्या तावडीतून सुटला आणि बाजूला पळाला. हैबतीमुळे आज तो गुंडांच्या तावडीतून सुटला होता. गुंडांना मात्र हैबतीने सोडले नव्हते. ते चौघेही दूर पळून जाईपर्यंत हैबती त्यांचा समाचार घेत होता. अखेर ते गुंड नजरेआड झाले आणि हैबतीने त्यांचा पाठलाग सोडला. माघारी वळून तो मालकाजवळ आला. बांधावर थरथरत उभ्या असलेल्या मालकाला मायेने चाटत तो धीर देऊ लागला. बैलाचा तो समंजसपणा बघून जखमी असलेला खंडू रडतच हैबतीशी बोलू लागला. हैबती, अरे आज काही खरं नव्हतं माझं. त्या गुंडांनी फार जीवच घेतला असता रे माझा, पण तू देवासारखा मदतीला धावून आलास आणि माझा जीव वाचला रे बाळा. मालक संकटात आहे हे कसं कळलं रे तुला हैबती? अरे तू मुका प्राणी असून सुद्धा उपकाराला जागलास आणि ती गुंड माणसं असूनही जनावरासारखी वागली. अरे माझी काही चूक नसताना त्यांनी मला मारहाण केली. ही आपली जमीन आहे ना, ही जमीन पाहिजे त्या गुंडांना. रोडच्या कडेला असल्याने जमिनीला सोन्याचा भाव आलाय. आपल्या आजूबाजूच्या लोकांनी पैशाच्या हव्यासापायी त्यांच्या जमिनी विकून टाकल्या, पण मी काही जमीन विकायला तयार होत नाही म्हणून ते गुंड पार हाणामारीवर आले. आज मला दम देऊन ते जमीन बळकावू पाहत होते. पण हैबती, तूच सांग बाळा, अरे ही काळी आई तुझं ना माझं पालन पोषण करते, ती कशी विकू रे मी? या जमिनीशिवाय माझ्याकडे दुसरे जगण्याचे साधन तरी काय आहे? मग कशी विकावी मी ही जमीन? अरे माझा जीव गेला तरी बेहत्तर, पण मी ही जमीन त्या राक्षसाच्या घशात घालणार नाही. खंडू रडत रडत आपली कर्म कहाणी हैबतीला सांगत होता आणि तो इमानी बैल घाबरलेल्या आपल्या मालकाला मायेने चाटत होता. त्याच वेळी दूर पळून गेलेले ते 4ही गुंड दूरवरूनच हैबती आणि खंडूकडे खाऊ की गिळू अशा आविर्भावाने बघत अस्वस्थपणे उभे होते. त्या चौघांच्याही मनात आता एक भलताच विचार जोर धरू लागला होता. मित्रांनो, खंडूचे आणि त्याच्या हैबती बैलाचे आणि त्यांच्या जमिनीचे काय झाले ते पुढल्या भागात आपण नक्की ऐकूया.